कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाच्या विरोधात उपोषण केलं जातंय। केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर 75 वर्षीय आजीबाईंनी उपोषणाला सुरुवात केली। कारवाई न झाल्यास उपोषण तीव्र करण्याचा इशारा देखील या आजीबाईंनी दिलेला आहे। कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केट परिसरामध्ये राहणाऱ्या 75 वर्षीय कुसुम जगताप या आजीबाईंनी आपल्या कुटुंबासोबत केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर हे उपोषण सुरू केलंय। आजीबाईंच्या घराच्या बाजूला आणि घरावर एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होतोय। या विरोधात हे उपोषण सुरू करण्यात आलं। जोपर्यंत कारवाई होत नाही किंवा कारवाईचं आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा आजीबाईंनी घेतलेला आहे। मी उपोषणाला बसले, अनाधिकृत बांधकाम केल्यामुळे उपोषणाला बसलेले, त्यामुळे त्रास होतो आम्हाला। 70-80 सालापासून राहतो तिथे। बाजूची जी रूम आहे 37 नंबर, तिथे स्वतः मालकीण आहेत। आम्ही भाडे तत्वावरती असून त्या मालकीणींनी तिथे रिपेअरिंग परमिशनच्या नावाखाली पूर्णपणे पक्का बांधकाम केलेलं असून ते बांधकाम तोडण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत उपोषणासाठी। आमच्या घराला प्रचंड नुकसान झालेलं आहे, तरी सुद्धा आम्हाला ते सहन करून आम्ही हे सगळं पूर्ण एरियामध्ये आमचं संपूर्ण आम्ही सहन करत आलेलो आहे। त्यांचं दादागिरी संपूर्ण त्यांनी तिथे वहिवाट पूर्ण बंद करून टाकली आमची। तिथे कुलूप लावलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की जगतापांना चावी द्यायची नाही। अशा प्रकारे आमचा छळ चाललेला आहे। आमची मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर ते तोडून घेणं, लेखी आम्हाला त्यांनी द्यावं। आता आम्ही ताबडतोब उपोषण मागे घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।